लय चढ आहे, लय मोठा चढ आहे. पहिल्या घेर शिवाय गाडी चढतच नाही. तर खरं तर आमचा प्लॅन खूप वेगळा होता आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी आम्हाला सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं होतं. तर हा आहे आमचा अनप्लॅन ट्रिप आजचा. कारण की आज आहे संडे आणि संडे तर खूप बोर झालेलो. सॅटर्डे संडे वीक ऑफ असतो मला. तर त्याच्या तर सॅटर्डे संडे वीक ऑफ असतो आपल्याला आणि सॅटर्डे कालचा दिवस मी पूर्ण झोपून काढला आणि परत असं रिग्रेट झालं यार, म्हणजे काहीच केलं नाही. फिरायला तरी गेलो असतो करून. बट ठीक आहे. पण आज आहे संडे आणि आज पण झोपत म्हणजे आज पण आळसातच होतो घरी आळसात बसण्यापेक्षा म्हणलं बहिणीला पण जरा फिरवून आणावं. बहीण दिसते का माझी? तुझी बरी आहे जरा? हा, ही माझी बहीण मागे बसली आहे. तर आम्ही दोघं निघालोय आज लोणावळ्याला. लोणावळ्याला म्हणजे एकविरा आईला. यार लय रस्त्याला हे स्पीड ब्रेकर आहेत. तर तेव्हा देऊ आळंदीला गेलेलो फिरायला आम्ही दर्शनाला. तर आज एकविरा आईच्या दर्शनाला जाऊया असं माझं ठरलं. आणि खरं तर आता वाजले 2. आम्ही निघालो घरातून 1:15 पनवेलवरून. तर अशा प्रकारे अनप्लॅन ट्रिप आहे की म्हणजे माहित नाही आता संध्याकाळी किती वाजतील यायला आणि किती नाही ते. तो लेट्स सी काय होतंय. कसली मी काय करू. तर आता आम्ही जस्ट खोपोलीत पोहोचलोय. म्हणजे खोपोली पास केलाय. तुम्हाला ना मी लास्ट टाइम पुण्याला गेलेलो ना तेव्हा या रस्त्यालाच खोपोलीच्या रस्त्यालाच म्हणजे पुढे जाऊन आमच्या इथे स्कॅम केला होता. जर तुम्ही देऊ आळंदी व्हिडिओ माझी बघितली असेल तर तुम्हाला माहित असेल. आणि त्याच्यावरती मी त्या स्कॅम वरती मी एक वेगळी स्वतःहून म्हणजे व्हिडिओ बनवले. स्कॅम काय होता हायवेला, कारण की मला माहित नव्हतं. तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो तुम्हाला दाखवतो कुठे झालेलं ते एक्झॅक्ट. ते मागे गेलं आय थिंक, आता आठवत नाही मला पण याच रस्त्याला झालंय. तर मागून एक माणूस आला होता आणि बोलतो तुमच्या टायर मध्ये हवा कमी आहे, चेक करून घ्या. आणि बाजूलाच एक टायर पंक्चरवाला होता. तर तसा काहीतरी सीन होता. ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझ्या युट्यूबवरती युट्यूब चॅनलवरती तुम्ही चेक करू शकता. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यात बऱ्यापैकी खूप सारे व्हिडिओ आहेत. आणि ह्याच्यावरून मला आठवलं की तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. तर बाईक रायडिंग म्हणली तर आपण छोटे मोठे ब्रेक घेतोच. तर आता तिला आता काय खायचं मका. तिला आता मका खायचा. घे ना तिथं समोर जाऊन जा. तर आता आम्ही आहे ना लोणावळ्याच्या त्या घाटात थांबलो आहे जिथे सगळे थांबतात. म्हणजे थोडं एक स्टॉप ब्रेक म्हणून पोहोचू. आता माझ्यामध्ये अर्धा हात थांबलं नव्हतं पाहिजे होतं. 3 वाजता पोहोचलो असतो. बट ठीक आहे. आता एक छोटासा ब्रेक. तिला मका खायचा. मका कणीस खाऊन मग जाऊ पुढे. आता काय बोलू शकतो. भाई हल्लं कशाने. तो ट्रक गेला इथनं हल्ला पूर्ण रस्ता येऊ. भीती वाटली ना. यो एन्जॉय. की इकडं खाली पकडते त्याच्यात पकड.
थँक्यू. उन्हानं मोबाईल हँग व्हायला लागला. खूप ऊन वाढलं, खूप 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 गरम होतं आणि म्हणजे सहन होत नाही आता गरमी. असं वाटतं लगेच निघावं, पण इथं काही संपना झालं आहे खाऊन. लेटचे आता किती वाजता निघते? 2:45 वाजले. विचार केला 3 वाजता पोचेन, बट वेळ लागेल थोडा. आता थोडासा अर्धा 1 तास, अर्धा पाऊण तास, 2:15 कदाचित. श्रुती, कसं वाटलं आत्तापर्यंत? मस्त. मजा आली. येस. रोड ट्रिप हाऊ इट? सो फार गुड. सो फार गुड ना? सो फार गुड. मजा आली ना? तो चलो निकलते. तर काम वगैरे झाल्यानंतर आम्ही निघतो आणि गुगलच्या मॅपच्या द्वारे जात असल्यामुळे खूप ट्रॅफिक असल्यामुळे गुगल आम्हाला कुठल्या आदल्या मधल्या गल्ल्यांमधून येत असतो. पण आमच्या पुढे आणि मागे एवढ्या गाड्या होत्या की असं वाटत होतं की सगळेच गुगलच्या मॅपद्वारे चाललेत, कारण की त्या रस्त्यालाही ट्रॅफिक होतं आणि मेन रोडला लागेस्तवर ट्रॅफिक, खूप अपाट ट्रॅफिक होता. आपली सोडून सगळ्या फोर व्हीलर आहेत. आता वेळ झाली होती एकविराईच्या कारला डोंगरावर पोहोचण्याची. एकविराईच्या नावानं सांग भलं. ज्या प्रकारची गर्दी आपल्याला अगोदर सापडली होती त्याहून दुप्पट तिप्पट पटीने आपल्याला गर्दी डोंगराच्या पायथ्याला सापडते. कारण की लोक संडे असल्यामुळे मोठमोठ्या गाड्या घेऊन ट्रिपवर आलेले असतात, दर्शनाला आलेले असतात. तर त्या मोठ्या गाड्यांच्या गर्दीमध्ये आम्ही सुद्धा हरवून जातो. नशीब रस्ता भेटला, जरी रस्ता घावतच नव्हता. आम्ही गेलो पुढे निघून पूर्ण, त्यामुळे काय रस्ता घावला नाही. आता आलो इथं. लय चढ आहे, लय मोठा चढ आहे. पहिल्या घेरशिवाय गाडी चढतच नाही. थांबा थांबा, बंद करू द्या, बंद करू द्या. हे जा. लागलं का? नाही ना? गाडी पहिल्यांदा पडली. खड्डा आला म्हणून, अचानक खड्डा आला. रस्ता माहिती नाही ना आपल्याला, हळूच होतो तरी. हळू आपली अजून कोणाचे होते? हा, जरा बरं वाटलं. इथनं पुढे जात नाही ना. गाडी चेक काय नाही झालं ना. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही शेवटी मंदिराच्या पायथ्याला पोहोचतो. फक्त तिथून आता आपल्याला 150 पायऱ्या चढून वरती जायचं होतं आणि आपल्याला एकविराईचं दर्शन होणारच होतं. तर आता आम्ही जस्ट 150 पायऱ्या चढून वरती आलो आणि खरं तर म्हणजे इथे आपण माझ्या मागे बघू शकता, हा एकविरेचं मंदिर आहे आणि या बाजूला कारला केव्स वगैरे आहेत. तर 150 पायऱ्याच होत्या, जास्त काय थकलो नाही, काय नाही.
कसं वाटतं श्रुती? मजा येते? वातावरण तर एकदम मस्त झालंय, भारी एकदम. समोर तुम्ही म्हणजे डोंगराकडे बघू शकता, जिथे काय बोलतात ढग वगैरे किंवा फॉग बोलतो आपण, तो फॉग आलाय सगळा. तर मस्त, खूप गर्दी आहे. मला वाटलं नव्हतं म्हणजे संध्याकाळी एवढं लेट गर्दी असेल करून. तर खूप जास्त गर्दी आहे आणि खूप लवकर पोचू, म्हणजे लवकर दर्शन व्हावं. आणि 6 वाजेपर्यंत आम्ही 6 का मग 5:30 वाजले आता, 5:30पर्यंत आम्ही मोकळं व्हावं. मोकळं होऊन घरी निघायला तयार, म्हणजे घरी निघू शकतो 6 वाजेपर्यंत लवकरात लवकर खाली जाऊन. कारण की परत रात्री पनवेलला जायचं गाडीवरनं म्हणल्यावर थोडं हळूहळू जायला लागतं, मग खूप जास्त अंधारात. आम्हाला जरा लवकर यायला हवा होता. तर काय आला ते व्यवस्थित आवाज आहे ना, येतात. आम्हाला जरा लवकर यायला पाहिजे होता. खूप जास्त लेट झाला आहे आम्हाला आत्ता. आणि म्हणजे तुम्ही गर्दी बघू शकता माझ्या मागे. जस्ट स्टार्टिंग लाईनवरती आहे. म्हणजे खूप गर्दी. आणि अशा 10-15 लाईन आहेत, 10-15 लिटरली 10-15 लाईन आहेत अशा. तर जोपर्यंत मी लाईनीत उभा राहून आईच्या दर्शनाची वाट पाहतोय, तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तर तुम्हाला माहित असेल, एकविराई मंदिर हे पांडवांनी निर्माण केलंय. असं मानलं जातं की एकविराईने त्यांना स्वतः दर्शन देऊन जणू की त्यांची क्षमता पाहण्याकरिता त्यांना एका रात्रीत मंदिर बांधण्याचे कार्य सोपले होते. जसं आपण महाराष्ट्रात एकविराईची भक्ती करतो किंवा आपण एकविराईंना पूजतो, तसंच कर्नाटकामध्ये रेणुका माता म्हणजेच परशुरामांची आई त्यांची भक्ती करतात आणि त्यांना यल्लमा म्हणूनही ओळखले जातात. तर गाईज मस्तपैकी एकदम आपलं हे झालंय, काय बोलतात, दर्शन झालंय चांगल्यापैकी. म्हणजे गर्दी थोडी जास्त नव्हती, गर्दी एवढी जास्त नव्हती पण होती बऱ्यापैकी. 1 तास लागला आम्हाला लाईनीतच. 6:30ला ना, 6:30ला आमचं दर्शन झालं चांगल्या प्रकारे. तर बाकी काय नाही, आता बघू पुढे काय करतोय किंवा व्हिडिओ एंडही करू शकतो. कारण की मेन आपला मोटिव्ह होता की एकविराईचं दर्शन घ्यायचं होतं, बस. बाकी काय नाही.